आपण सोयाबीन घेतली, त्यात हळद, मीठ आणि चटणी टाकली, थोडा गरम मसाला टाकू। आपण 2 चम्मच चिकन फ्राय म्हणजे चिकन टिक्का मसाला घेऊ, 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर। आता याला चांगलं मिक्स करून घेऊ। हॅलो गाईज, आपण आज बनवणार आहे सोयाबीन चिल्ली। आपण म्हणजे गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजवली होती आणि नंतर काढून घेतली। आता आपण त्यात मीठ घालू। बघा, आपण त्यात चटणी घातली। आता हळद। आता बघा, आपलं तेल गरम झालंय। आपण त्यात आता सोयाबीन टाकू आणि चांगलं कुरकुरीत तळून घेऊ। बघा, आपले कुरकुरीत फ्राय झाले, आपण काढून घेऊ आता। असेच आपण सगळे तळून घेऊ। बघा, आपण एक मोठी कढई घेतली आहे आणि त्यात तेल टाकलंय 3 चम्मच। आपण आता त्यात अद्रक आणि लसूण टाकू। बघा, आपलं लसूण चांगलं परतून झालंय। आपण आता त्यात हिरवी मिरची टाकू। आता त्याला चांगली परतून घेऊ। मग त्यात कांदा टाकू। आपण बघा, आता त्यात कांदा टाकला, त्याला चांगला परतून म्हणजे लालसर करून घेऊ। आता आपण त्यात पत्ता गोबी आणि टमाटर टाकला, आपण त्याला पण चांगलं शिजवून घेऊ। आणि हिरवी कापलेले म्हणजे कांद्याचे पात टाकले, ते आपण चांगली परतून घेऊ। थोडं मीठ टाकू। आता आपण त्यात चिली सॉस टाकू, अर्धी वाटी। टोमॅटो सॉस अर्धी वाटी, ती पण। रेड चिली सॉस ती पण अर्धी वाटी। रेड हॉट चिली सॉस पण अर्धा वाटी। आता याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि 1 छोटी चम्मच सोया सॉस। आता हे चांगलं झालं आहे। आपण आता यात कॉर्नफ्लॉवरचे हे टाकतो, आता याला चांगलं मिक्स। आता आपण त्यात सोयाबीन तळलेली घालू। आता याला तयार आहे आपली सोयाबीन चिल्ली। आता लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। बाय। आपण सोयाबीन घेतली, त्यात हळद, मीठ आणि चटणी टाकली, थोडा गरम मसाला टाकू। आपण 2 चम्मच चिकन फ्राय म्हणजे चिकन टिक्का मसाला घेऊ, 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर। आता याला चांगलं मिक्स करून घेऊ।